ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक 277 आणि श्लोक क्रमांक 17. इथे आपण काल येऊन थांबलेलो होतो. मी या जगाचा पिता जनक आहे, जननी मीच आहे, प्राण्यांना कर्मफल देणारा आहे, पित्याचा पिता आहे, ब्रह्मादी ज्ञेय वस्तू मी आहे आणि प्रामण करणारे यज्ञ यागादिक पुण्यकर्म मी आहे, प्रणव मी आहे, ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद मीच आहे. शेवटचे काही ओळी वाचले होते आपण. ते हे पहा, परब्रह्म बीजाचा फुटलेला अंकुर म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाचांचे मंदिर असा जो ओमकार तो मी आहे. ह्या वाणी आहेत ना 4 वाणी, ह्या पण श्री याच्यामध्ये सांगितलेलं आहे विभूतींमध्ये. या 4 वाणी, ते एक वाणी वाक्य टाकले त्याच्यामध्ये परत ह्या चानी. आणि ब्रह्मरूप बीजाचा फुटलेला अंकुर म्हणजे परा, पश्यंती 75ची ओळ असते, मध्यमा आणि वैखरी या 4 वाचांचे मंदिर असा जो ओमकार तो मी आहे. म्हणजे तुमच्या मुखातून जे जे शब्द बाहेर पडतात ते ओमकार. बरं, तुमच्या म्हणजे फक्त भक्ताच्याच नाही, सगळ्या, परंतु त्याचा तसा भाव नाही आणि तुमची आपली पण त्याच्याकडे पाहण्याची तशी भूमिका नाही. नाही तर कोण बोलवी त्या हरवीने धडधड जर आपल्याला कोण शिव्या देत असलं तरी आपला हाच निश्चय झाला पाहिजे, याला कोण बोलवतं आणि हा याच्या मर्जीने शिव्या देतोय का. आले देवाजीच्या मना, काय आपल्याला आज यांनी शिव्या द्याव्यात आहे का नाही. ते कोणाचे चाले ना, देवाला नव्हते का शिव्या देत, देवाला नव्हतं का म्हणत, काय म्हणायचे देवाला, तो गुरुराखी आहे की नाही. यादवांचं पोरग आहे, गवळ्याचं पोरग आहे, बघा त्याला पण नावं ठेवत होते. ज्या ओमकाराच्या पोटी अ उ म आकार उकार आणि मकार अशी 3 अक्षरे उत्पन्न होतात आणि ती उपस्थाक्षणीच तिन्ही वेदास घेऊन प्रगट झाली. म्हणून तयाचे बिसाट शब्द सुके म्हणू येती वेद. तयाचे ज्याच्यामध्ये हे रुजले ते, त्याच्यामध्ये नाही रुजलं तरी तो त्याच्याच सत्तेने बोलतो. म्हणून बाबा काय म्हणतात, हे भल्या माणसं तू कोणाच्या सत्तेने बोलतो, कोण बोलवी ते. हा तर जनरल नियम झाला का नाही, कोण बोलवी ते हरिविनं, म्हणजे भक्तालाच नाही अभक्ताला सुद्धा कोण बोलवतोय, तोच बोलवतोय. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे तिन्ही वेदही मीच आहे. याप्रमाणे वेदाची अखिल वंश परंपरा आहे मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणतात. काल आपण इथपर्यंत आलो होतो. या अध्यायामध्ये त्यांना राजविद्या, राजगुह्य योग सांगायचा आहे आणि विशेष सांगायचं या दिसणाऱ्या उपाधीमध्ये, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, गुप्त रूपाने चैतन्य सर्वगत आहे. ज्या बी उपाधीची बी तुम्हाला दिसेल ती आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारती तर तुम्हाला आपल्याला ती उंची प्राप्त करून देतात. साधू संत त्यांच्या योगाने तत्वज्ञ बनवतात. तत्वदर्शनी ज्ञानिश तत्वदर्शना. हा ज्ञानी जो आहे तो तत्वाचं दर्शन करतो किंवा अध्यात्मज्ञानम नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. येतच ज्ञान तत्वाचं दर्शन आणि ते तत्वदर्शन ते करून देतात आपल्याला. म्हणून मी वासुदेव तत्वता. शरीराला जर तुम्ही पाहाल तर मी तुकाराम महाराजच दिसणार आहे, मी कुंब्याचंच पोरग दिसणार आहे, मी देहवाशीच दिसणार आहे. पण तत्वरूपाने जर पाहिलं तर मग आम्ही वैकुंठवाशी आहोत आणि देववाशी आहेत. देऊ या शरीर दृष्टीने जर तुम्ही पाहिलं, स्थूल दृष्टीने मला पाहू गेले तर मी आहे असं आहे आणि ज्ञानदृष्टीने पाहिलं तर मी स्थावर चराचर जंगम परमा या सृष्टीचा मी आत्मा आहे. कोण? ज्याला बोध होतोय तो. आणि म्हणून त्यांना सांगितले या उपाधी माझी गुप्त सर्व होता चैतन्य असे गुप्त. आणि ते तत्वज्ञ स्वीकारते किंवा अर्जुना मी नसे ऐसा हे पुढे येणार आहे. याच्यामध्ये कोणती जागा रिकामी आहे अशी आपली भूमिका झाली. गवताची काडी जी आहे ना ती सुद्धा चैतन्यच आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. तेथील पंढरपूरमधले आणि आपल्या गावाकडचे ते पण देवच जाणावे. कारण तुमची धारणा लगेच नाही व्हायची ना, म्हणून हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला आपल्याला ते घेऊन चाललेले आहेत. या प्रकाराने काल आपण इथपर्यंत थांबलेलो होतो. हां, ते पण बरोबर आहे. तर का बरं त्यांनी गेलं नाही त्याचं आपल्याला पुढे पाहावं लागेल. का नाही गेलं त्याचा 3च वेळेचं पुढे ओवीत काय ऋतू साम हे तिन्ही म्हणे मी आत्मारम
एवं मीच कुलक्रमो शब्द ब्राह्माचा. बोलणारा वक्ता त्या 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 वेदातून बोलत असेल म्हणून त्याने स्वतःला बाजूला ठेवलं असेल. हे तिन्ही वेद आणि म्हणणारा चौथा. जसं ते काय सांगतात, ब्रह्ममहेशा परते जगाते धावणे नाही, तिथं पण त्यांनी स्वतःला साईडला ठेवलेलं. जगात पळता पळता ब्रह्ममहेशा परते जगाते धावणे नाही. का तर स्वतःला त्यांनी बाजूला ठेवले. काय तुम्हाला सुचत आहे त्याच्यावर काही? हां नाही, ते ते तर त्याच्यात त्याच झाले आहेत. त्या चारी वाणी एकातच झालेले आहेत. उपस्थाक्षणी त्याच्या सांगितलेले की परा पश्यंती मध्यमन वैखरी, त्याचा नाही सवाल. वाणी ह्याच्यामध्ये ते गेले आणि वेद याच्यामध्ये गेले. तिन्ही वेद अनुसरले. एका ठिकाणी म्हणतात असा जेव्हा तुम्हाला बोध होईल तेव्हा सगळा वेद तुम्ही अनुभवल्यासारखं होणार, असं एक ज्ञानेश्वरी वाक्य. ज्यावेळेला तुम्हाला यथार्थ बोध होणार आत्म्याचा तेव्हा सर्व वेद अनुभवल्यासारखं होईल. तुम्हाला काही सुचतंय का याच्यावर? नाही ना. नाना तुम्हाला काही सुचतंय का? नाही. हां 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 बरोबर. अथर्व एकदम परफेक्ट साहेबांचं म्हणणं आहे. पूर्वी 3 होते हे आणि त्याच्यातून उपासनेसाठी चौथा साम यजुर्वेद आणि अजून दुसरं कोणतं सांगितलं? ऋग्वेद. हां हां हां. आणि आपण जे नामस्मरण करतोय ते ऋग्वेदामधलं आहे, बरोबर ना? मूळ ऋग्वेदमधलं आपलं नामस्मरण. साहेबांनी बरोबर सांगितलं, कनसे साहेबांनी. नाही तर परत कोणत्या साहेबांनी सांगितलं असं यांना कळणार नाही, परत घोटाळा होणार. श्लोक क्रमांक 18. कर्माचे फल मी आहे बा. तुमच्या आपल्या कर्माचं फळ काय आहे? भगवंतच आहे. आणि कर्म कोण आहे? कर्मफल देऊन पोषण करणारा मी. कर्माचं फळ मी, कर्माचं फल देणारा मी, तुझं पोषण करणारा मी, सर्वांचा स्वामी मी आहे. प्राण्यांनी केलेले व न केलेले पुण्य पापाधिक पाहणारा मी आहे. सर्व प्राण्यांचे निवासस्थान मी आहे. म्हणजे आपण कुठं राहतोय आता? ज्ञानदेवपाठ हरी हाच वैकुंठ. सर्वत्र वैकुंठ गेले असते म्हणजे आपण कुठं राहतो आता? देवात राहतो, वैकुंठात राहतो. रोगाधिकांच्या योगाने आर्त होऊन शरण आलेल्या भक्तांची आरती पीडा नाहीशी करणारा मी आहे. बघा, त्यांना आलेले दुःखातून बाजूला करणारा मी आहे. आणि दुःख पाठवणारा कोण आहे? हां पहा, ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी न विसरती. बघा 8वी. आणि शिवाय ते तर देवाचे एवढे जीव लगे तरीसुद्धा त्यांच्या मागं दुःख कोणी लावलेले आहे? त्यानेच लावलेले. उलट उपकाराची अपेक्षा न करता उपकार करणारा मी आहे. जगाचा उत्पादक, जगाचा संहार करणारा आणि जगाची स्थिती करणारा, कर्मफलाचा निधी व जगाचे अक्षय बीज मी आहे. तुम्हाला आपल्याला ही धारणा करायची, ही एक तरी व अनुभवायची. आपला हा दृढनिश्चय झाला पाहिजे, जगामध्ये परमात्मा सोडून दुसरी काही गोष्टच नाही आणि तो परमात्मा पण मीच आहे. हे ओवी असतो. हे सर्व स्थावर जंगमात्मक विश्व प्रलयकाली ज्या प्रकृतीत साठवते ती प्रकृती श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते ते उत्तम स्थान मी परमगती आहे. बघा, हे स्थावर सगळं जंगमात्मक विश्व प्रलयकाळी थकल्यानंतर एका प्रकृतीमध्ये जाऊन साठलं जातं आणि ती प्रकृती श्रमली असता विश्रांती घ्यायला कुठे जाते? परमात्म्याच्या इथे. आणि ज्याच्यामुळे ही प्रकृती जगते, ज्याने तिचा अंगीकार केला असता ती विश्व प्रसवते व जो प्रकृतीस्थ होऊन सत्व रज आणि तम या तिच्या गुणांचा उपभोग घेतो. पहा, आणि ज्याच्यामुळे प्रकृती जगते, ज्याने तिचा अंगीकार केलेला आहे असता ती विश्व प्रसवते. कोणी अंगीकार केला? परमात्म्याने. व जो प्रकृतीस्थ सत्व रज आणि तम या तीनच्या गुणाचा उपभोग घेतो. कोण? त्या प्रकृतीस्थ असणाऱ्या त्या 3 गुणाचा तो उपभोगताय. तो विश्वलक्ष्मीचा पती मीच आहे. म्हणजे या प्रकृतीपासून घेणारा आस्वाद. म्हणजे जे बी आपण आता समजा पाणी चाखलं तर पाणी तो, आणि ह्या बॉडीच्या माध्यमातून पाणी चाखणारा सुद्धा तोच आहे. आणि अर्जुन या सर्वत्र लोकाचा सत्ताधारी स्वामीही मीच आहे. आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायूने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जळावे, मेघाने वर्षाव करावा,
पर्वताने आपली बैठक सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा उल्लंघन करू नये व पृथ्वीने सर्व भूतांचा भार व्हावा, ही सर्व प्रकारची आज्ञा माझीच आहे. मी बोलविले तर वेद बोलतात, मी चालवले तर सूर्य चालतो. सर्व जगाचा चालक जो प्राण तोही मी हलवतो, तोही मी हलविले तर हलतो. आणि मीच आज्ञा पिले असता भूतांना हा काळ ग्रासतो. अर्जुना, याप्रमाणे ही सर्व ज्याची आज्ञाधारक आहेत असा जो समर्थ म्हणजे सर्व शक्तिमान आहे, तो या जगाचा नाथ मालक मीच आहे व आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणी व्याप्त असून साक्षीभूत अलिप्त असणारा तोही मीच आहे. हे अर्जुना, याप्रमाणे नामरूपात सर्वत्र भरलेला आणि जो आपणच नामरूपाचाही आधारभूत जिव्हाळा आहे, ज्याप्रमाणे लाटा पाण्यातच उत्पन्न होतात व लाटातही पाणी असते, त्याप्रमाणे संपूर्ण जग ज्या ठिकाणी वास्तव्य करून असते, जगत रचना होते, अशा प्रकारे जगताचे विश्रांती स्थान मीच आहे. आपल्याकडे किती ओळी आहेत त्याच्यामधल्या? म्या बोलविले इथपर्यंतच आहे निवडकमध्ये. मीच आदल्या पिल्या असता 884 बघूया आपण. मियाची निमिला साता काळू ग्रास तसे भूता, ये म्हणी यागा ते पंडुसुता सकळे जायचे. जो ऐसा समर्थ तो मी जगाचा नातो आणि गगना ऐसा साक्षीभूत तोही मीच. इही नामरूप आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपाचाही ओलावा आपणच जो. 86 घ्यायची. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळाथी जळ असे ऐसेनी वसवितसे सकळ तो निवासू मी, जो मज होय अनन्य शरण. बरोबर आले. ह्या दोन गोष्टी 2 ओळी पाहिजे होत्या. कोणत्या? 87 आणि 86 आणि 87 घ्यायच्या. आणि मग त्याला पुढच्या जे आहेच आहेत आपल्याकडं, जो मज होय शरण असा मी आहे. मी तत्वता एक असून, बघा, जे मला एकनिष्ठेने शरण येतात, जो मला एकनिष्ठेने शरण येतो त्याचे जन्म व मी मरण निवारण करतो, त्यास मुक्त करतो. म्हणून शरणागता शरण येण्यास योग्य असा मीच एकटा आहे. देवानी सरळ सांगितले, कोणाला शरण या? मला या. आपले एक महाराज आहेत, त्यांनी नको बोलायला रेकॉर्डिंग. ते म्हणतात गीतेत असं सांगितलं नाही की कोणाला शरण या, सांगितलेलं आहे जो मज होय अनन्य शरण, तयाचे मी चुकवी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच एक. मी तत्वता एक असून, बघा, माया शक्तीमुळे अनेक रूपे धारण करून वेगवेगळ्या प्रकृती गुणाप्रमाणे स्वभावानुसार जगातील जिवंत प्राणी मात्रात प्राणरूपाने मीच वागत असतो. बघा, मलाच एकट्याला शरण आहे आणि जगात मीच एकटा आहे. मग शरण येणारा आणि ज्याला जो शरणागत आहे, शरणागत आणि जो ज्याला शरण गेलाय तो, हे दोघे मिळून कोण यायचे? आणि हे केव्हा कळेल? ज्यावेळेला अनन्य होणार त्यावेळेला कळणार. त्यामुळे 89 घ्यावा लागेल. बघू आपण 89 काय. मीची एक अनेकपणे, बघा, वेगळालेनी प्रकृती गुणे जित जगाचेनी प्राणी वर्तत असे, प्रत्येकाचा प्राण मीच आहे. हलवतो मी इथपर्यंत ठीक आहे, पण प्राणसुद्धा मीच आहे. 89 घ्यायची. ज्याप्रमाणे सूर्य हा समुद्र किंवा डबके असे न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत सर्व प्राणी मात्रावर हा ब्रह्मदेव हा कीटक असा भेद न करता, प्रतिउपकाराची अपेक्षा न बाळगता समान उपकार करणारा तो मीच आहे. सगळ्यांवर समलेवर ठेवतोय तो. हे पांडवा, जैसा समुद्र थिल्लरण म्हणतात ते भलतेने बिंब सविता, तैसा ब्रह्मादिक सर्वभूता सदुर्दय मी. जाऊ द्या, काय गरज नाही. हे पांडव, या त्रिभुवनाचे जीवन मीच आहे आणि उत्पत्ती स्थिती व लय या तीनही अवस्था जे आद्य कारण ते मीच आहे. पहा, त्याचं मूळ कारण उत्पत्ती स्थिती आणि लय हे 3 आहेत आणि त्याचं आद्य कारण कोण आहे? त्याच्यातूनच हे निर्माण झालेलं आहे, तो परमात्मा मी आहे. आता हे किती वाचून कसं कळणार आहे? नाही कळणार. किती विद्वान असलं तरी कळणार नाही. आणि कळलं आहे ना तरी त्याला अनुभवणे म्हणतात, ते अनुभवू शकत नाही. लाखात एखादा अपवादमक असं म्हणावं लागेल, नाही तर नाही. अहो, तत्त्वज्ञान मिळून नाही अनुभवलं आहेत. अस्तेच्या महापुरी ब्रह्मज्ञान मिळालं असं तिथं ते सांगितलं आहे. अस्तेच्या महापुरी त्याच्यात सांगितलं, ब्रह्मज्ञानाची अपेक्षा असता करणाऱ्या हजारांमधून
एक असे निवडून लाख लोक झाले आणि परत विजयश्रीच्या पाठी एक. तसे आस्थेच्या महापुरी म्हणजे ब्रह्मज्ञान घेतलं पण यथार्थ ब्रह्मज्ञान. काय वाक्य आहे तिथं? निसंशय कोणतीही संशय नाही, काहीच नाही, असं पूर्ण टोटल ब्रह्म, निक्क ब्रह्म जाणलेला अत्यंत कमी माणसं. त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान घेऊन कळानं ज्यांना, त्यांना ब्रह्मज्ञान न होता कळणं ही म्हणजे उगाच वल्गनाच ठरणार आहे. किती विद्वान असू द्या नाहीच कळणार. त्यांनी एकाच याचं वाक्य सांगितलं, चला नामच कळणार नाही तर नामाचा विस्तार कसा कळेल? जे पै निगमाचळ शिकरी उपनिषदार्थ नगरी आहात ब्रह्माच्या एका हरी तयाशीच कळे. काय? अख्खी ज्ञानेश्वरी कळे त्यावेळेला. आणि वाक्चातुरच्या जोरावर कळेल ते म्हणतात. काय अजून एक वाक्य आहे त्याच्यामध्ये 13व्या अध्यायातल्या 810च्या पुढे की तुम्हाला व्याकरणी चौखटा तर्की अति गाडा परे आत्मज्ञानी पुढा जात्यंत होतो. तो तिथं जन्मजात आंधळा जसा माणूस आहे तो कधी सूर्याला पाहत नाही, तसं किती पण असला तरी आत्मज्ञानाच्या पुढे तो आंधळा आहे, कारण त्याला शब्दाचं ज्ञान झालेले. किंवा अजून एक वाक्य बघा ना ज्ञानेश्वर महाराजांच्या निवृत्तीदादाच्या या अभंगामध्ये, मनसी न भियो कळी काळा. सुरुवात काय द्यायची? बोधे विन सुख सोळा आहे तो जिवाळा वेगळाची. ब्रह्मज्ञानाचा अगोदर, त्याच्या अगोदर एक वाक्य. बरेच दिवस आपण बोललो नाही का, मास होते सगळ्या वयांचं कधी कधी. ब्रह्म होसी व आगळा असं वाक्य. चला नेहमी आपण म्हणतो नाही असंच आहे, थोडंसं काहीतरी एक. बोधेविन सुख सोळा आहे तो जिवाळा शब्द ब्रह्मे होसी आगळा. काय कळू शकतं तुम्हाला? फक्त शब्द ब्रह्मे होसी आगळा म्हणसी न भियो कळी काळा बोधेविन सुख सोळा आहे तो जिव्हाळा वेगळाची भस्मदंडन लगे भारू अथवा उदास दिगंबरू नधरी लोकांचा आधारू आहे तो विचारू वेगळाची भस्मदंड भस्म उधळण जटा बारू. का सांडीशी ग्रस्त आश्रम, का सांडीशी क्रियाकर्म काही टाकू नको, कासया सांडीची कुळीचे धर्म करत जा. आहे ते वर्म वेगळाची, वेगळं राहिलं ते आहे ते राहिले वेगळेची. जप तप अनुष्ठान क्रियाकर्म यज्ञदान कासया इंद्रिया बंधन आहे ते निधान वेगळेची. कशाला लोक शरीराला हे करतो म्हणून तैसा मनाचा मारू न करता इंद्रियाशी दुःख न देता येतं मोक्ष असे ऐता श्रवणाचे माझे. अजून जी विषय संगून सांडिता इंद्रियाशी न दंडिता भोगली निसंगता कामे विन कामना नसताना सगळ्या गोष्टी उपभोगलेल्या आहेत त्यांनी. वेदशास्त्र जाणितले आगामी पूर्ण ज्ञान झाले पुराण मात्र धोंडाळले आणि आहे ते राहिले वेगळेची. सगळं केलं उलटं पालटं सगळं. शब्द ब्रह्मे होसी आगळा म्हणसी न भियो कळी काळा बोधे विन सुख सोळा आहे तो जिवाळा वेगळाची भस्म उधळण जटा बार. या कारणे श्री गुरुनाथू जव मस्तकुन ठेवी हातू निवृत्तीदास असे विनवतू तव निवांत केवी होय. जोपर्यंत गुरुजींचा डोक्यावर हात नाही पडत तोपर्यंत. बरं गुरुजी बी बाई बरेच आहेत हात ठेवणार डोक्यावर, कुठे काय फरक पडतोय? काहीच नाही फरक पडत. ती त्याची तशी भूमिका झाली पाहिजे. कुठे आलो होतो आपण? 91 आलं होतं आहे ना. उत्पत्तीचे आद्य कारण तेही मी आहे. जगाचं आद्य कारण काय ते केव्हा कळणार आहे? शब्दज्ञानाने कळणार नाही, हे वाचून सुद्धा नाही कळणार. पण मग जनाबाई काय म्हणतात? सुरुवात केली तर वाया नाही जायचं आहे की नाही. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरद या टिकेट. ज्ञान होय मुढा म्हणजे काय होईल? म्हणजे हे वाचल्यावर काय होईल? ज्ञान होईल आणि मग बोध होईल, तो ठसल आणि मग तो जीवनात कृतकृत्यता भाव निर्माण होईल.
तोपर्यंत ज्ञान होण्यासाठी वाचायची बघा, ज्ञान होण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञान नाही होणार म्हणजे आपल्याला अगोदर नाही, पण वाचल्यानंतर त्या दिशेने आपली काय होईल, भरारी होणार आहे, वाटचाल होणार आहे. बीजापासून वृक्ष. बघा या तिघांचे बघा, हे पांडव या त्रिभुवनाचे जीवन मीच आहे आणि उत्पत्ती स्थिती व लय या 3 अवस्था जे आद्य कारण ते मीच आहे. जशी आहे भगवद्गीता, त्याच्यामध्ये एक चित्र दाखवलेलं होतं. एक लहान बाळ आहे, ते आईच्याच पोटात आहे अजून गर्भावस्थेत. तिथं ती एक लिंक दाखवली अशी लाईन, आणि त्याच्यानंतर मग तो थोडा मोठा थोडा मोठा 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 नंतर तरुण, नंतर पुन्हा उतार वयाला लागलेला, मग म्हातारा झाला, मग हाडं काढं मेला जळाला, त्याची फक्त हड्डीच राहिली. तरी ती लिंक मात्र अशी आहे, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय आहे, चैतन्य एक. देह काय, हां देह बदलतो पण आत्मा बदल नाही. बरोबर, चांगलं बोलता तुम्ही, असंच बोलायचे. आद्य कारण मीच आहे. बीजापासून वृक्ष बघा, शाखा उत्पन्न होतात, मग ते संपूर्ण वृक्ष पण त्या बीजात समाविष्ट लीन होते. त्याप्रमाणे आधी संकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ती होते आणि पुन्हा ते जग आधी संकल्पातच लय पावते. त्या बीजातूनच जग निर्माण झालं. बीज आणि त्याची झाडं फाळं फांद्या फुलं सगळं काय आहे, ते झाडच आहे. तसं आपली निर्मिती ईश्वरापासून झाली आणि आपण कोण आहेत मग, आणि आपलं जेव्हा इंड होणार तेव्हा आपण पुढं जाणार, त्या बीजातच पुन्हा जाऊन सामावणार आहोत. असा जगाचे बीजभूत आद्य कारण रूप संकल्प की जो इंद्रियाधिकास अगोचर कळू शकत नाही, सूक्ष्म वासनात्मक असतो, तो संकल्प ही कल्पांती जेथे लय होतो ते स्थान मीच आहे. बघा, जगाच्या बीजभूत आद्य कारण रूपी संकल्प एकम बहुष्य, जो तो संकल्प इंद्रियाधिकास अगोचर सूक्ष्म वासनात्मक असतो. तो जरी आपण म्हणलो माझं सर्व वासना गेली, माझी वासना, तरी तिची वासना एक. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची अंगे झाले, कोण झाले अंगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे, कोण झाले अंगे, वासनाच. हां, ती सूक्ष्म वासना संकल्परूप जो इंद्रिय गोचर ती सूक्ष्म वासना असतो, तो संकल्पही कल्पांती जे ते लय पावतो. म्हणजे मी हरिरूप आहे आणि मी हरिरूपात लीन होलोय, ही सुद्धा संपलं. त्या पिक्चरचा एंड झाला. जेथे लय होतो ते स्थान मीच आहे. जेव्हा हा व्यक्त आकार नाहीसा होतो तेव्हा ही सर्व नामरूपे लय पावतात. वर्ण व्यक्ती आटून नाही तशा होतात व निरनिराळ्या जातीचे भेदही नाहीसे होतात. तेव्हा जग निर्माण करण्याकरता वासनात्मक संकल्पाचे सूक्ष्म संस्कार ज्या ठिकाणी अमर होऊन राहतात ते ठिकाणही मीच आहे. मग प्रत्येकाचे ज्या ज्या पण परत वासना असतील त्या तिथं जाऊन ती लीन झाल्या का पुन्हा परत त्या उगमाच्या ठिकाणी पुन्हा प्रलय काळ संपल्यानंतर पुन्हा परत जगत निर्माण होतं, तेव्हा त्या गोष्टी पुन्हा निर्माण होतात. श्लोक क्रमांक 19. मी सूर्यरूपाने ताप देतो, तापतो, मी पावसाचा निग्रह करतो व मीच वृष्टी पाऊस पाडतो. हे अर्जुना, मी देवाचे अमृत व मृत्यूचा मृत्यू आहे व कारण नामरूपांनी व्यक्त न होणारे मी आहे. बघा, मी सूर्यरूपाने ताप देतो, तापतो आणि मग पावसाचा निग्रह करतो, नंतर व मीच वृष्टी होऊन पडतो, बाष्पीभवन करून परत मीच पडतो. अर्जुना, मी देवांचे अमृत आहे व मृत्यूचा मृत्यू आहे. देवांना जे अमरपणाचा दिले ते अमृत मी, आणि तुमचा आपला मृत्यू तोच आहे. व कारण नामरूपाने व्यक्त न होणारे मी आहे. जे नामरूपाने व्यक्त न होणारे सुद्धा मी आहे. नामरूपाने आडून ठेवले ना, पण ते सुद्धा मीच आहे. मी सूर्याच्या रूपाने ज्यावेळेस प्रकाशतो तापतो त्यावेळेस हे सर्व जल आटून जाते आणि पुन्हा मीच इंद्र होऊन जेव्हा पाऊस पाडतो तेव्हा पुन्हा समृद्धी होते. ज्याप्रमाणे अग्नी लाकडे भक्षण करतो तेव्हा ती लाकडेच अग्निरूप होतात, त्याप्रमाणे मरणारे आणि मारणारे ही दोन्ही स्वरूपे माझीच आहेत असे जाण. ही ओळ आहे ना त्याच्यात, आहे ना? हां आहे ना. हां 310 301 नाही 197 आहे इथं. ही ओळ नाही आहे, बघू 97 काय आहे.
अग्नी काष्टे खाय ते काष्टची अग्नी होय, तैसे मरते मारते पाहे स्वरूप माझे. नाही ना, हां मग ती घ्यायची त्याच्यामध्ये. हां बघा, या लागे मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे मीचे आहे. पा ही पण घ्यायची 98. अजून कोणती घ्यायची? मी सूर्य वेचेनी वेशे तपे ते हे शोषे पाठी इंद्रऊन वर्षे ते पुढी ती भरे. जाऊ दे, ही नको आहे. 97, 98. आता बहु बोलोनी सांगावे ते एकीही हेळा घे पा आगवे, तरी साता सतही जाणावे मीची पैगा. आता बस अर्धा पडदा सोडून देतो. सगळं जनरल जे दिसतंय दृश्य गोचर ते सगळं काय मीच आहे की नाही. ज्याप्रमाणे अग्नी लाकडे भक्षण करतो तेव्हा ती लाकडे पण डायरीमध्ये आहे, इवळ डायरीमध्ये इवळ आहे की नाही. लाकडे अग्निभक्षण करतो तेव्हा ती लाकडे अग्निरूप होतात. त्याप्रमाणे मरणारे मारणारे दोन्ही स्वरूपी माझीच आहेत असे जाण. याकरता मृत्यूच्या वाट्याला आलेली जी रूपे आहेत तीही माझीच रूपे आहेत, आणि जे न मरणारे अविनाशी आहे ते सहज माझेच रूप आहे. देहनाशीवंत आहे, मर काय तोही मीच आहे, आणि जो अजरामर आत्मा आहे आत्मातला तोही मीच आहे. त्याचं नाव हे आत बाहेर मी कोंदले. आता फार बोलून 98 घेतले. आता फार बोलून जे सांगावायचे ते तुला सर्व एकदाच सांगतो. हे लक्षात ठेव की सत म्हणजे व्यक्त कार्य व असत म्हणजे अव्यक्त कारण अशी दोन्ही स्वरूपे करून मीच आहे असे जाण. म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते ठिकाण आहे, परंतु या प्राण्यांचे दैव कैसे चमत्कारिक आहे पहा. ते सर्व व्यापक सर्वांत अंतर्यामी अशा मला पाहत नाही. 300 तुम्हाला कुठून 96 पासून कंटिन्यू ठेवायचं. 96 पासून हां 97 पासून बरोबर असं पाहिजे. सगळे हुशार आहेत. म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते ठिकाण आहे, परंतु आहे का काही एखादं ठिकाण आहे का देव नाही अशी, असं प्रश्न विचारला त्याने. म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते ठिकाण आहे प्रश्नचिन्ह. काही एखादं सांगता येईल? जे महाराज नाही म्हणतात ते आहे. देव नाही आता म्हणजे ते ठिकाण कोणतं झालं? ते महाराज आहे का नाही. काय नंबर भेटला चांगला आहे का. तुम्ही काही पण तिथं करायचं तुम्हाला काहीतरी सापडलंच आहे ना. शेतकरी रोज शेतात जातो, काय भेटतं काय म्हणतात, तरी एखादं आलेलं अनाथ आहे ते उपटून टाकेल, नाही ते एखादं दगड बाजू दुसऱ्याच्या वावरात टाकेल आपल्या दगडात. काहीतरी करणारच तो आहे की नाही. आणि जर भेटलाच कोथमिराचा काय ठोम माहिती आहे का तुम्हाला कोथमिरीचा. हां काडी नाही का ते घरी घेऊन येईल, घरची बी खुश होणार. जात जा असं. हां आनंद होईल ना. काय म्हणले काय कळलं नाही तुम्ही. हां आनंद जा असं, रोज आनंद जा म्हणणार. म्हणून अर्जुना मी असे कोणते ठिकाण आहे, परंतु या प्राण्यांचे दैव कैसे चमत्कार आहे का पहा. ते सर्व व्यापक सर्वांत अंतर्यामी अशा मला पाहत नाही. बरं देव नाही असं म्हणतात, तैसा हृदयामध्ये रामू. किती घनचक्कर म्हणलं पाहिजे. अख्ख्या जगाला ओळखतो पण स्वतःला नाही ओळखत. किती घनचक्कर असणार तो माणूस. अरे लाटा जलरूप असून पाण्याशिवाय सुकाव्यात. काय आश्चर्य, हे जगातलं आश्चर्य. काय सुरुवात आहे त्याची. शबास. तरंग पाणे विन सुकती, रश्मी वाती विन देखती. तैसे मीची ते मी नव्हती विस्मय देखा. मी कुठं नाही त्याचं उत्तर आहे. नाही म्हणतात ना, तेच ते मी आहे पण ते नाही म्हणतात. हिवळ नाही आपल्यात ना, आहे ना. पहा बरं. अरे लाटा जलरूप असून पाण्याशिवाय सुकाव्यात. माणूस देव असून तो म्हणावा देव राहिला नाही. किती मंद प्रज्ञा असणार तो. कोणत्या शाळेत शिकला काय माहिती. गुरुजी पण लय भारी असतील त्याचे. नाव सांगावं तर आम्ही आमचे गुरु, तुमचे गुरु तुम्ही तसलेच. आणि लोकांना पण येडपट करायला लागले. आंधळ्याची शाळा काय आहे काय प्रमाण. तुम भी आंधे हम भी आंधे सब आंधो का मेला. आणि ते आपल्यासारखेच बोलतात. आपल्यातलेच आहेत ते. हा आपल्यातला गेलेला वो भी बन गया उनका चेला. अरे लाटा जलरूप पाण्याशिवाय सुकाव्यात किंवा प्रकाशमय सूर्यकिरण ती दिव्याच्या उजेडाशिवाय दिसू नये. देव होनी नाही. आपले मधनेबाबांचं एक वाक्य आहे नेहमी. अंधार शोधायला गुहेमध्ये दीप घेऊन शोधिती अंधकार.
अघटित हा विचार अघटित आहे. दिवा घेऊन अंधार शोधायला गेलं कधी मिळेल का? आणि देवच असून देव शोधायला गेल्याला कधीच भेटणार नाही. आता गायकवाड त्यांचं ते वाक्य नाही, देव भेटेल काय, देव शोधेल काय? आता तू देव आहे ना भले माणसा, म्हणून तत्त्वमसी जो शोधायला निघाल त्याला सांगितलं तू तेच आहेस. सूर्यकिरणे ती दिव्याशिवाय उजेडाशिवाय दिसू नयेत, त्याप्रमाणे सर्व जीव तत्वता मीच मत्स्वरूप असून ते मला आत्मतत्वाने ओळखीत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. ह्या सकल विश्वात अंतर्बाह्य मीच ओतप्रोत भरलेला आहे व हे जग केवळ माझेच ओतलेले म्हणजे मद्रूप आहे. परंतु जीवाचे कर्म त्यांना कसे आड ओढविले की ते मीच देवच नाही असे म्हणतात. आता देव राहिला नाही आणि आता संत राहिले नाहीत आणि हे सांगायला हे राहिलेले आहेत. परंतु अमृताच्या आडात पडावे. बघा, मनुष्य जन्म सगळ्यात ग्रेट, त्याला बुद्धी दिली. तो पडलायच कशा? परमात्म्याच्या स्वरूपात पडलेला आहे. परंतु बघा ते म्हणतात अमृताच्या आडात पडावे. आपण कुठं पडलेलो आहे? अमृताच्या आडात पडलेलो आहे. आणि मग आपणच बाहेर काढण्याचा प्रयत्न का करावा? कुठं राहावं आपण? मग तिथंच बाहेर आल्या उलट मरू आपण. परंतु ते ज्यास अप्राप्य आहे, परंतु अमृताच्या काठावर आडात पडावे आणि मग आपण आपणास बाहेर काठावर काढण्याचा प्रयत्न का करावा? परंतु ते ज्यास अप्राप्य आहे, प्राप्त आहे ते आहे त्यास असेच होते, तशा त्या अभाग्याला काय करावे? बघा, वाक्यसुद्धा बोलताना किती अवघड आहे. परंतु असे ज्यास अप्राप्य आहे त्यास असेच होते. अप्राप्य म्हणजे देवाच्या मनात आहे, याला प्राप्य करून नाही द्यायचं. म्हणून प्राप्ताची प्राप्ती हे वाक्य, हरी प्राप्तीसी उपाय. अप्राप्ताची का प्राप्ताची? प्राप्तच कळून घ्यायचं. यालाच मधने बाबा म्हणतात नामदेव महाराजांना देव मिळाला नव्हता का कळाला नव्हता? कळाला नव्हता. मिळाला तर सगळ्यांनाच आहे. आपल्याला परत दुसरा प्रश्न आहे, आपल्याला मिळाला नाही का कळाला नाही? हां, मिळाला पण आणि कळालं पण आपल्याला, आहे की नाही? परंतु ते ज्यास अप्राप्य आहे ते असेच होते, तशा त्या अभाग्याला काय करावे? हे किरीटी, अन्नाच्या एका ग्रासासाठी धावणाऱ्या एका आंधळ्याच्या पायाला चिंतामणी रत्न लागून तो अडखळला, पण तो आंधळा अर्थात दृष्टी नसल्यामुळे तो जसा त्या रत्नाला पायाने बाजूला लोटून देतो जाता जाता, कधी आंधळ्याला, आणि चिंतामणी रत्न भेटलेलं आहे, तसं परमात्म्याबद्दल ही आंधळे आहेत. आणि मिळालेलं शरीरच परमात्मा आहे, शरीरसुद्धा परमात्मा आहे, तरी त्याला कळत नाही. त्याप्रमाणे ज्ञान जीवास सोडून जाते, म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त नसते. त्यावेळी जीवाची वरील आंधळ्याप्रमाणे स्थिती होते. म्हणून यथार्थ ज्ञानाशिवाय जे जे काही करावे ते सर्व केल्यासारखे असे होतच नाही. 5 नंबर बघा, किती जरी पळाला आणि जे महत्त्वाचे ते नाही कळून घेतलं तर त्याचं पळणं काय व्यर्थ आहे. काय हरिपाठ सोंगे छंदेचं 3रं चरण, सोंगे छंदेचं 3रं चरण, शुद्ध भावाविन जो जो केला तो शीन, सगळा शीन तो. ज्ञानाशिवाय जे जे काही करावे ते सर्व काही केल्यासारखे असे होतच नाही. 5 नंबरची ओळ वाचायची. तैसे ज्ञान जे सांडून जाय, ही ओळ आहे वाटतं, नाही आहे ना? तैसे ज्ञान जे सांडून जाय ते ऐसी ही दशा आहे, म्हणून की जे ते केले नोहे ज्ञानेविन नाही. त्याच्या पुढची, आंधळ्या गरुडा ते पंख हाती ते कवना उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपटीत हाती ज्ञानेविन. काय बापरे, सपराक मारलेली अभ्यास करणाऱ्या माणसांना. तुम्ही जर हे यथार्थ ज्ञान नाही जाणून घेतलं, ज्ञानबिन काय नाही म्हणतात, म्हणजे किती ज्ञानेश्वर महाराज तेही क्लिअर करतात. अमृत नको म्हणतो म्हणजे समजायचे याचे दिवस भरले, बस. ज्ञान नको, तुमचं ज्ञान तुम्हाला, आमच्या बापाचं आहे काय ज्ञान? ते ईश्वराचं ज्ञान नको म्हणतो, संतांकडचं नको म्हणतो. त्या ज्ञाना वाचून सत्कर्म अनुष्ठान केले तरी तेवढे सगळे व्यर्थ आहे. ते म्हणतात बघा, आंधळ्याच्या किती नंबर वाचली? आंधळ्या बघा, त्याप्रमाणे ज्ञान जीवास सोडून जाते आणि ज्ञान हे जीवाचं स्वरूप आहे असं ओळखी तुम्ही 14व्या अध्यायातली, ती त्याचं स्वरूप आहे. पण अज्ञान हरवले आपलं. 14व्या अध्यायातली सुरुवातीच्या
विसरतो माणूस. त्याप्रमाणे हां त्याच्या उदाहरण फुगतो विषय ज्ञानाने. मी ज्ञानी, मी मोठा महाराज, मी लय मोठा हुशार, ते फुगतो. आपणच ज्ञानस्वरूप आहे. ते गेलं आपलं हिरावून, गेली याची सेनव आहे. विषयी ज्ञानी होय गगना एवढा, आपणच ज्ञान स्वरूप आहोत. हे गेली याची सेची न करी. मी आपला अज्ञान ज्ञान गेलं आणि छोट्या छोट्या ज्ञानाने गगना एवढा फुगतो. 14व्या अध्यायातली ओळ आहे ना, 14व्या अध्यायात असल. हां 99% 14व्या अध्याय बघा काढून. त्याप्रमाणे निवडक ओव्यांमध्येच आहे. त्याप्रमाणे ज्ञान नाही 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 ते नाही, ते तर गेलं 16व्या अध्यायामध्ये. असेल असेल. त्याप्रमाणे ज्ञान जीवास सोडून जाते, म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. यथार्थ ज्ञान प्राप्त नसते त्यावेळी जीवाची वरील आंधळ्याप्रमाणे स्थिती होती. म्हणून यथार्थ ज्ञानाशिवाय जे जे करावे ते सर्व केल्यासारखे असे होतच नाही. आंधळ्या गरुडाला पंख जरी असले तरी ते ह्याला कोणत्या उपयोगास पडतील. ती निवडक ओव्यांची आणलं होतं ना ग्रंथ, त्याच्यामध्ये म्हणे निवडक पाठवलेली ना तुम्हाला प्रत्येकाला 1-2 जणांना. हां नाही आहे. वाच ना. हां हां एरवी ही पण 14व्या अध्यायातलीच आहे. हां ही 14व्या अध्याय त्याच्या खालची. गुणातीत योग किती नंबरची ओळ आहे? 80 नंबर. आपण थोडी आणि जे नाही बघा नाही ते जाऊ द्या. आपला आपण विसरजो धनंजय त्याची नाव रूपा अनादि जे याचे एरवी ज्ञान हे आपुले परी परैसिनी झाली, आवडून घेतले भाऊ स्वर्गादी तू जया प्रती लपसी. बरोबर ते नाही झाले. ज्ञान हे आपुले स्वरूप असून आपण हरून गेलेलो आहे. बघा असू द्या. जीवाची वरील आंधळ्याप्रमाणे स्थिती होते. म्हणून यथार्थ ज्ञानाशिवाय जे जे काही करावे ते सर्व केल्यासारखे असे होतच नाही. पहिला अध्याय. आपणच ज्ञानस्वरूप आहे, हे गेले दुःख नव आहे की विषया एवढे होय गगना एवढा. वा वा 14व्या अध्यायातला 153 बघा 14वाचा अध्याय आहे की नाही. आपणच ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख. सात्विक याच्यामध्ये सात्विक माणसाला गंध चढतो बघा. म्हणे भाग्यनी माझे आजी सुखिया नाही तुझे, विकाराष्टके फुंजे सात्विकाचे नी. सत्वगुणाचा त्याला जोर चढतो. आणि येणेही नसरे लांकन लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी. कीर्तन चांगलं करता आलं गाता आलं वाजवता आलं तर फुगायचं नाही. फुगला का फुगा फुटतो असं त्यांना सांगायचं आहे. पण फुगायची लय हौस आहे आपल्याला. आपणची ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख नव आहे की विषयाने होय गगना एवढा. रावो जैसा रंकी रंकपणे रिगे धानी, तो दो दाना मानी इंद्रू ना म्हणे. बघा तसं तो स्वतः राजा आहे राजा. आणि झोप लागली आणि त्याला कोणतरी 2 दाणे दिले भिकेचे, त्याच्यात फुगला तो. तसं झालं. हां शाबास क्या बात आहे. भिकारीचे पण 2 भिकाऱ्यांचे हे महत्वाचे आहे. 2 महाराज, त्या महाराजात त्याच्यापेक्षा 1000 उजवा आहे तर हाले ग फुगीरवाणी करायला लागलेला आहे. करेक्ट. जीवावरील आंधळ्याप्रमाणे ते स्थिती होते. म्हणून यथार्थ ज्ञानाशिवाय जे जे काही करावे ते सर्व केल्यासारखे असे होत नाही. यथार्थ ज्ञानाचा नाही अभ्यास, त्याच्या विरुद्ध कोणत्या ज्ञानाचा अभ्यास झाला आहे? सगळ्यांचा विपरीत ज्ञानाचा, देवापासून बाजूला घेऊन जाणाऱ्या ज्ञानाचा आहे. आणि देवाकडं जाणाऱ्या ज्ञानाचं त्याचं आम्हाला नको, ते नाही सांगितलं आमच्या बापांनी, नाही आम्हाला ते सांगितलं त्यामुळे आम्हाला नाही करायचं. आंधळ्या गरुडाला पंख जरी असले बघा, नाही तर त्यांची उंची काय आहे? भगवान विष्णूचं वाहन येते एवढी मोठी उंची आहे त्यांची. बस त्यांनी नाथबाबा म्हणतात वीट देऊन परीस घ्यावा बुद्धीच्या जोरावर. आपल्याला अक्कल कमी, त्यांनी तिथे घासलेले आहेत वर्ष. व्याकरणाचे प्रत्येक शब्दाचा किस काढून त्यांना अर्थ कळतो. आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी तेवढं देवाला द्यायची वीट.
आणि देव परीच घ्यायचा, पण नाही त्याची बुद्धी होत तशी. कारण तिथे येऊन पण तो परत विषयाकडे जातो, असा होतो. आता सांगितलं तसं सत्वगुणाच्या पाशामध्ये गुंतला जातो आणि मी लय मोठा अशा पद्धतीने तो तिकडे जातो. नाही तर तो कोण आहे? भगवंताचं वाहन आहे, एवढा हुशार माणूस. असं 18व्या 13व्या अध्यायातल्या 810 चवळीमध्ये तो महान सिद्धांताचा राजा आहे, एवढा मोठा आहे तो. पृथ्वी तोला मोलाचा आहे असं एक वाक्य आहे. परंतु काय करायचं त्याच्या ज्ञानाला? साऱ्या आग लागो म्हटले. आंधळ्या गरुडाला पंख जरी असले तरी त्याला कोणत्या उपयोगाला पडतील? कारण का? गरुड कसं आहे ते आंधळं. जसा त्याला त्याचा उपयोग नाही, त्याप्रमाणे यथार्थ ज्ञाना वाचून सत्कर्म अनुष्ठानाचे केलेले श्रम व्यर्थ ठरतात. आता मला तिथं ते महादेव बाबा, रामभाऊ बाबा राऊत त्यांची आठवण होती. ज्ञानी आहे आपला, सत्कर्म करतो, दया करतो, कोणाचं वाईट करत नाही, चांगलं बोलतो, पण ईश्वराचा साक्षात्कार नाही. काय पाहिजे? ईश्वराचा साक्षात्कार नाही, तो पापी आहे, पापी. ते म्हणतात नामस्मरण करत नाही, नामस्मरणाचा परिणाम आहे ईश्वराचा साक्षात्कार नसेल तर तो माणूस पापी आहे, किती मोठा असला तरी. त्याच्यासाठी मला वाटतं तुकाबाराचा अभंग आहे 90 ते संत. त्याच्यामध्ये की तुम्ही किती सात्विकतेने वागत असला तरी सुद्धा तुम्ही संत या पदाला पोहोचत नाही. कर्म आचरणे 90 ते संत. चांगली चांगली कर्म करतात, कोणाचंच कधी मनात वाईट विचार येत नाही, परंतु अध्यात्मज्ञान नाही तरी ते उपयोगाचं नाही. म्हणून ज्ञाना वाचून तुका म्हणे नाही निरसाला देह तवोरी अवघे संसारिक. आणि त्याच्यातलं हे पाहिजे होतं आपल्याला, काय? सत्कर्म करतो तरी सुद्धा तो संत होत नाही. माळा मुद्रांचे भूषणे, लय माळा दरवर्षी एका वारीला गेलं का परत एक माळ घालून येत असेल तरी सुद्धा उपयोगाचा नाही. त्याप्रमाणे यथार्थ ज्ञाना वाचून सत्कर्मानुष्ठानाचे केलेले श्रम व्यर्थ ठरतात. मगाचं वाक्य होतं ना, व्यर्थ ठरतात. तशाप्रमाणे बघा इथपर्यंत चालू ठेवायचं. केवढी सत्कर्मे म्हणशील तर, सत्कर्म म्हणजे काय नाही, करतोय काय, केवढी, त्याचं बघा व्यापक स्वरूप सांगतात. म्हणशील तर आंधळ्या गरुडाला पंख जरी असले तरी ते त्याला कोणत्या उपयोगात पडतील? नाही, इकडे सरळ आंधळ्या गरुडाचे पाख हाती. आंधळ्या, करेक्ट, ते पण बरोबर. आंधळ्या गरुडाचे पाख हाती, आंधळ्याला. आणि इथे काय सांगितलेलं आहे? आंधळ्या गरुडास पंख असतील, परंतु आंधळ्या गरुडाचे पंख हाती. आता त्यांनी शब्दशः अर्थ घेतलेला आहे, आंधळ्याला गरुडाचे पंख. अहो आंधळ्याला नाही, डोळसला जरी लावले तरी त्याला जाता येईल का तिथपर्यंत? म्हणजे गरुड आहे पण आंधळा आहे असाच त्याचा अर्थ आहे. नाही तर आंधळ्याला नाही, डोळसला जरी माणसाला गरुडाला लावले. आता यांचं म्हणणं काय, म्हणजे माणसाला असं झालं त्यांचं, गरुड नाही स्वीकारलं त्यांनी. आंधळ्या माणसाला गरुडाचे पंख लावले तर तो एखाद्या याला जाऊन धडकल, आणि डोळस माणसाला लावलं तर तो वरच उडायचा नाही. केवढा सत्कर्म म्हणशील तर, का बरं इकडे 7 पुढं तिकडे टाकले, 7 अर्ध्यात तिकडं पाठवलं, 6च्या अर्धात अर्थ दिला नाही तर. सत्कर्माचे उपटेताती ज्ञानी होईल. 7चा का अर्थ आहे? केवढी सत्कर्मे म्हणशील तर. अरे अर्जुना, असे आश्रम विहित धर्माचे आचरण करून नाही, ह्या ओवीचा अर्थ नाही दिला, तेवढाच दिला. मग तो 7 मध्ये नव्हता, 6 मध्येच होता. तिकडं काय बघा, इकडे एक वाक्य टाकून दिलं फक्त, तिथं ती ओळ नाही आहे पण अर्थ टाकला त्यांनी, आणि 7ला परत खाली दुसरा अर्थ आहे. चला, म्हणजे किती यांनी तिथे ते लिहिलंय. यांनी एक गोष्ट, केवढी सत्कर्मे म्हणशील तर सांगत नाही ते, पण याचा अर्थ केवढी असली तरी, किती मोठी सांगा बरं. ज्ञानेश्वरीच्या आधारे 17व्या अध्यायातलं बरं शेवटच्या श्लोकामधलं जमलं ना? मोठ्याने जरा. अश्वमेध यज्ञ कीजे, रत्ने भरून पृथ्वी दिली तरी ते
जलाशय खाऱ्या पाण्याची सरोवरे जरी बनवली गोड्या पाण्याची तरी ती सर्व व्यर्थ आहे. बघा एवढी सत्कर्म केली तरी. म्हणून ब्रह्मनामावरी श्रद्धा टाकून जे करी जो धंदा तो नुसता शिनची जाना. किती मोठी कर्म असू द्या. श्लोक क्रमांक 20 वाचतोय बघा. म्हणजे ज्ञान सोडून बाकीचं काय करायचं. त्यांनी पहिलं सांगितलं याला जाणलं काय नाही केलं तर चालेल तरी तो सुटला. आणि याला न जाणता रिकामे उद्योग भरपूर केले काहीच उपयोगाचं नाही. बघा इथे सत्कर्म उपकित हाती ज्ञानविन वाचोनी ज्ञानाविन एक उपाय करशी जितके ती अधिकच उंपशी रुकी. हा ज्ञान साधना सोडून तरायला बाकीचे दान ऐसे बळ नोहे अनिकांच्या हाती तप तीर्थ जगी दान व्रत झालं क्लिअरच करून टाकलं. आणि जर तेवढं साधन केलं सांगितलं आम्ही ते तर भिजून येदी हात पाव काही भवतरावया उत्तम ही नाव भिजून येदी हात पाव काही. तुम्हाला माहिती आहे कसं बरं सांगा बरं भिजून येदी हात पाव म्हणजे काय. भवतरावया हे उत्तम ही नाव. नावेत बसलो का आपण मामाच्या गावाला जातानी मावशीच्या गावाला जातानी पण नदी पाहिजे मग नावत बसता येईल ना. तर मग नदी बोट पार पूर्ण कडेला नाही येत. मध्ये चिखलात थोडीशी अटकते. मग चप्पल हातात घ्यावं लागते आणि पाय वर करून जावं लागतं. पाण्याच्या वर पाय करून गावं लागतं. पाण्यातून जावं लागतं. मग पाय भिजतो हात पण भिजतो. पण ही नाव अशी आहे भिजवून येदी काय बारकाव आहे त्यांचा बघण्याचा. किती बारकाव बघतात ते. तुम्ही बोटीत बसायला गेले गावाला नदीमध्ये तरी तुमचे हातपाव भिजणार आहेत. पण एवढं मोठं बरं ही किती आहे 15-20 मिनिटाचीच आहे ते नदीतून तिकडं जायसाठी. पण हे तर एवढा मोठा प्रवास आहे पण भिजवून येदी हात पाव काय. हां बरोबर हे तर अजून पुढचं आहे. हां हातपायच भिजत नाही तर बुडायचा प्रश्न राहिला कुठे. त्याला गुडघ्या एवढं पाणी म्हणून कमरे एवढं पाणी देवाने लगेच कमरे वाट ठेवला. मला आलं तर माया नदीचं पाणी केवढे कमरे एवढं आणि मला शरण आलं का बुडला रे बुडला कमरे एवढ्या पाण्यात चिल्लूभर पाणी में डूब मर जाएगा. अरे अर्जुन ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद ही तिन्ही वेदाचे अध्ययन करणारे बघा केवढे म्हणशील तर त्याचं क्लिअर चाललं ना शिंदे. हां यजुर्वेद ऋग्वेद आणि सामवेद या तिन्ही वेदाचे अध्ययन करणारे त्यात सांगितलेली कर्मे करणारे जसं पाहिजे तसं शिड्या लावून स्वर्गाला जातील तशी कर्म करून सुद्धा पण मला येऊन नाही भेटू शकत. सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले सोमपान स्वर्गामध्ये गेल्यानंतर इकडं जसं दूध आहे तसं तिकडं मास्टर आहे तेवढं पहिलं का कामच झाले एकदम. मला यज्ञाच्या योगाने बघा आणि सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले मला यज्ञाच्या योगाने याच्यामध्ये सोमपान करणारे म्हणजे काय सांगितलंय चिन्मयानंदाने. सोमपान म्हणजे आपल्या इथं जसं दूध आहे दूध पवित्र आणि गोड तसं तिकडं सोमपान. तेवढं काम झालं का झालं. मग एक ग्लास रोज घेतलं का कामच झालं बस. मग दिवसभर काही खायचं नाही काय हे नाही. सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले त्या पान सेवन केलं का तो निष्पाप होतो. मला यज्ञाच्या योगाने पूजन माझी पूजा करून स्वर्गतीची प्रार्थना करतात स्वर्गाची प्रार्थना करतात असं पाहिजे होतं. ते त्रैविद्या पवित्र इंद्रलोकास प्राप्त होऊन स्वर्गात अलौकिक देव भोगास उपभोगितात. बघा तिकडे जाऊन चांगले उपभोग भोगणार. एवढी मोठी कर्म केली. अरे अर्जुना असे पहा आश्रम विहित धर्माचे आचरणे करून जे आपणास विधी मार्गाची कसोटी बनतात. बघा आश्रम विहित धर्माचे तुम्हाला काय सांगितले आश्रम विहित धर्म करायला सांगितलं ना 13व्या अध्यायात. आणि मग ते केलं तर मग ती सत्कर्म तुम्ही केलेली ती कर्मच तुम्हाला ज्ञान देतील. पण यांनी वेगळा मार्ग घेतला विधी मार्गाचा आचरणे करून जे आपणास विधी मार्गाची कसोटी बनतात. वेदातील विधी ज्याच्या आदर्शभूत आचरणावरून समजतो बघा त्याच्या आचरणावरून कळतो का वेदाचा असा आहे. ते लिलेने यज्ञ करू लागले म्हणजे तिन्ही वेद संतोष पाहून मान डोलावतात. असे पहा आश्रम विहित धर्माचे आचरणी करून म्हणजे आश्रमाला नाही सांगितली तशी ना का आश्रमाला विहित म्हणजे आवश्यक आहे तशी करून
आचरणे करून आपण विधी मार्गाची कसोटी बांधतात, म्हणजे त्याच्यात मास्टर की कमवतात असा अर्थ. वेदातील विधी ज्याच्या आदर्शभूत आचरणावरून समजतो असा वेदाचा विधी. ते लिलेने यज्ञ करू लागले म्हणजे तिने वेद संतोष पाहून मान डोलवतात व त्याच्यापुढे साक्षात यज्ञ क्रियाच फलप्राप्तीसह उभी राहते. एवढे हुशार ते, एवढी मोठी कर्म आहेत तरीसुद्धा ते उपयोगाचे नाही असं त्यांना सांगायचं. याप्रमाणे यज्ञातील सोमपान करणारे यज्ञकर्ते दीक्षित आहेत, जे आपण स्वतः यज्ञमूर्ती होतात, पण खरे पाहिले तर त्यांनी त्या यज्ञजन्य पुण्याच्या नावाने पापच आपल्या पदरी जोडले आहे असे समज. कारण यज्ञ करून पापाची जोड अशी केली म्हणशील तर ते ऋक, यजू, साम या तिन्ही वेदास जाणून शेकडो यज्ञाच्या द्वारा माझे यजन करतात, परंतु मला विसरून माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून क्षुद्र स्वर्गच पसंत करून त्यांची इच्छा करतात, हेच ते पाप आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा अभागी मनुष्य कल्पवृक्षीच्या खाली बसून कल्पतरूची योग्यता न समजल्यामुळे भीक मागण्याच्या इच्छेने त्या झोळीला गाठी मारतो आणि मग भिक्षा मागावयास निघतो, त्याप्रमाणे शेकडो यज्ञाने माझे यजन केले व मग ते स्वर्गसुखाची इच्छा करतात, तेव्हा ते पुण्य आहे काय, खरोखर पापच नव्हे काय, पुण्य नसून ते खरोखर पापच आहे असे समज. 12 तैसे 12 म्हणून मजवीन पहा तैसे शतकृज यजिले माते की इप्सिता ते स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निवृत्ते पाप नव्हे ही ओळ आहे मला वाटतं आपल्या याच्यामध्ये, आहे की नाही. पण जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळिया देत असे गाठी, मग निर्दैव निघे किरीटी दैनीची करू. तैसे 11 नंबरची ओळ घ्यायची. तैसे अजून 310 पण घ्यायची. काय 310? श्रुतीत्रयाते जाणोनी शतवरी यज्ञ करुणी यजितिया माते चुकोनी स्वर्गावरती. ऐसे दीक्षित जे सोम जे आपणची यज्ञाचे स्वरूप ती तया पुण्याची निनावे पाप जोडिले देख. बघा पुढे यजन करिता कौतुके ती वेदाचा माथा तुके क्रिया फळेशी उभी. एवढे मास्टर आहेत यज्ञ, ते तिन्ही वेदाचा माथा तुके. ते म्हणतात काय माणूस आहे हुशार, पण एवढी मोठी कर्म असली तरी रॉंग वेलाच गेले. 8 घ्या, 7 पासून पुढे घ्यायचं. का तर आंधळ्या गरुडा ते पंख आते, त्याचं विश्लेषण चालू आहे. हे कोणाचं विश्लेषण चालू आहे? ते आंधळ असल्यामुळं कुठे पोहोचायचंय हे माहीत नसल्यामुळं इकडं धडकून स्वर्गात खपलं. घ्यायच्या 7 पासून घ्यायच्या. चालेल ना साहेब? काय कुठं काय पैसे मोजायत की चालत चालत. बापरे, काय काय घेऊ शकता आणि काय काय तुम्ही नको म्हणू शकता, काहीच नाही म्हणू शकत. म्हणून माझ्या प्राप्तीविना स्वर्गाची प्राप्ती घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे, परंतु यथार्थ ज्ञानी या मार्गास प्रतिबंध हानी करणारा म्हणजे जन्मरूपी फेऱ्यात पडणारा असे म्हणतात. 13 आहे, चालू ठेवायचं, रनिंग चालू ठेवायचं. मागचे पण चालू ठेवले होते का आपण? आंधळ्या गरुड्याची घेतलेली म्हटलेलो. कोणती घ्यायला सांगितली होती? पूर्ण घ्यायला सांगितलं होतं. हां पूर्ण घ्यायचं आहे, बरोबर. सगळं घ्यायचं आहे. बापरे, 1996 पासून घ्यायचं बोललो ना आपण. का 96 नाही घ्यायचं म्हटलं होतं? 96 नको म्हटलं होतं का? 97 पासून घ्यायचं आहे. कंटिन्यू चालू राहू द्या. सहज विचार केला तर नरकातील दुःखाकडे पाहून ज्याच्या सापेक्षतेने स्वर्गातील सुख हे नाम मात्र आहे, परंतु नरक व तत्सापेक्ष स्वर्ग या दोही पलीकडची त्रिकालाबाधित असा जो आनंद व अविद्याधिक दोषरहित सुख ते माझे सुखरूपच स्वरूपच होय. 14 नंबरची होय बघू. एरवी तरी नरकीचे दुःख पाहुणे स्वर्गा नाम हे सुख वाचोनी नित्यानंद का निर्दोष ते स्वरूप माझे. बघा हे घेतले पाहिजे. तुलना आहे, माझं स्वरूप कसं आहे, स्वर्गातलं सुख कसं आहे आणि नरकातलं. नरकाच्या दुःखामुळं स्वर्गाला सुख म्हणतात, पण ते सुख त्याच्यापेक्षा निर्दोष ते सुख माझे. 14 हे महावीरा अर्जुना, खरोखर माझ्या यथार्थ स्वरूप प्राप्तीला येताना स्वर्ग व नरक हे 2 आडमार्ग असून
त्या निव्वळ चोरांच्या वाटा आहेत. ही आहे आपल्याकडे ना. चालू द्या, 15 होऊ द्या. कारण स्वर्गप्राप्ती ही वरून दिसणाऱ्या पुण्यात्मक पापाने होते व नरक प्राप्ती पापात्मक पापानं होते. पण खरे विचारशील तर ज्या पुण्याने माझी प्राप्ती होते तेच शुद्ध पुण्य होय, असे समज ही पण आहे आपल्याकडं, आहे ना. स्वर्ग पुण्यात्मक पापे येईजे, जायजे नाही. म्हणजे वरची लोकच बोलतात मला वाटतंय. जायचे गेले तिकडे, जायचे इकडे येईजे. हां, येईजे जाईजे पाविजे, बरोबर, यांचंच बरोबर आहे. यांचं असं येईजे जाईजे पाविजे. हां, मग बरोबर, मग तुमचं मग बरोबर, मग त्यांचं आपलं सगळं बरोबरच आहे. मग स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे म्हणजे कोण म्हणतं हे? या गावाला कोण म्हणतंय? जो पहिला गावाला येतो. तसं हा पहिलं कुठे येते? सगळे स्वर्गात येईजे. पापात्मक पापे नरका जायचे म्हणजे तो स्वर्गातला म्हणतो तो नरकात जायचे. आणि मग माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य, हे तटस्थ माणूस म्हणूत महात्मा आहे. हे पंडुसुता, जीव हे माझे अंश असून ज्या सकाम कर्मामुळे मी त्यांना अंतरतो त्या कर्मास पुण्य असे म्हटले तर जीभ तुटणार नाही का? ही पण आहे ना. मजची मी असता जे नेहमी दुरावे पंडुसुता ती पुण्य म्हणता काय जीभ न तुटे? तुटली तर तुटली, काय फरक पडते. पण स्वर्गाला जायला भेटते ना, ते गेलो नवीन जॉईन करून घेता येईल. किती घनचक्कर असते. बरं, मी म्हणतो जाऊ दे आता, बाकीच्यांचं द्या सोडून. आपण किती त्याच्यामध्ये निष्णात झालो आहे का? ह ब प लावायला मजा वाटते. ह ब प, हा ब पचा लॉंग फॉर्म काय साहेब? हॉटेलातून भजे पळवणारा. हरभरे भरण्यात पटाईत. बाबा म्हणतात हळूच बलतीकडे पाहण्यात पटाईत. परंतु हे राहू दे. हे पंडुसुता, जीव हे माझे अंश असून ज्या सकाम कर्मामुळे मी त्यांना अंतरतो त्या कर्मास पुण्य असे जर म्हटले तर जीव नाही का तुटणार? परंतु हे आता राहू दे. याप्रमाणे ते यज्ञ करते दीक्षित वस्तुता माझे यजन करतात, पण याचना मात्र अशा दिव्य स्वर्ग भोगाची करतात. 18 परी हे असो आता प्रस्तुत ऐकी या परिजित ते दीक्षित यजुनी माते यचिती स्वर्गभोग. मग ज्या पुण्याने मी प्राप्त होणार नाही असे पापरूप पुण्य आहे. बघा, मग ज्या पुण्याने मी प्राप्त होणार नाही असे ते पापरूप पुण्य आहे, ज्याच्यामुळे मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गास येतात. त्या स्वर्गाचे शास्त्राने वर्णन केले आहे. ज्या स्वर्गात अमरपण हे सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे, अमरावती ही राजधानीचे शहर आहे. याच्यावर प्रवचन नाही करायची कधी. याच्यामुळे ते म्हणून मग गेलंच पाहिजे तिकडं. त्याला हे सांग, याच्यावर प्रवचन चालेल. याच्यात सांगायचं हे सगळं आहे तर हे खोटं नाटक आहे. तिथं गेलं लातत बसती डायरेक्ट. जे ते अनिमाधिक अष्टमा सिद्धीचे भांडारे आहेत, अमृताचे कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूचे खिल्लारे कळप आहेत, तेथे देव समुदाय चाकर होऊन सेवा करतात. तेथे सर्व चिंतामणी नामक रत्नाच्या पुष्कळ वाटा जमिनी आहेत व करमणुकीसाठी लहान लहान कल्पतरूची उपवने आहेत. जेथे गंधर्व गाणी गात आहेत, रंबेसारख्या अप्सरा नृत्य करणारे आहेत व विलासिनी स्त्रियांमध्ये जेथे उर्वशी ही मुख्य आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मदन शेज घरात सेवा चाकरी करतो आहे, स्वतः चंद्रच आपल्या अमृत किरणाने सडा समार्जन करतो आहे व वायूसारखे म्हटल्याप्रमाणे धावणारे चपळ चाकर सेवेत सज्ज आहेत. स्वतः देवगुरु बृहस्पती ज्यात मुख्य आहे असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण आहेत. ते जेथे स्तुती पाठक असे बहुत देवगण आहेत, ज्यांच्या सभोवती ती कुठे थांबायचं ठरलं आपलं? 17ला नक्की ना? हां, बरोबर, 27ला. ज्याच्या सभोवती लोकपालाचे राजे चालत असून जय मिळवलेले पदवीधर सरदार आहेत व उच्च श्रव नामक समुद्र मंथनापासून निघालेला सप्तमुखी घोडा पुढे चालणार आहे. हे बहुत वर्णन असो. याप्रमाणे जोपर्यंत यज्ञकर्त्याच्या पदरात पुण्याचा अंश आहे तोपर्यंत इंद्राच्या भोग्य सुखासारखे पुष्कळ भोगसुख ते याज्ञिक भोगतात. इथे थोडीशी मेक दाखवलेली. जोपर्यंत आहे बॅलन्स तोपर्यंत. आता पुढे
ते सर्व वैदिक कर्मी, श्लोक क्रमांक 21 वाचतो, ते सर्व वैदिक कर्मी त्या विस्तीर्ण स्वर्ग लोकास भोगून पुण्यक्षीण झाले असता मृत्यू लोकात शिरतात. याप्रमाणे वैदिक कर्म मार्गास अनुसरणारे, विषयाची कामना करणारे सकाम पुरुष जा ए अवस्थेत जा ए या असंच आहे ना, जा ए या अवस्थेत प्राप्त होतात. म्हणजे येणं जाणं चालू आहे. हे कशाचं वर्णन चाललंय सगळं? किती मोठाली कर्म ते आंधळ्या गरुडा ते पाखा तिथे कवण्या उपयोगा जाती, त्याला काही उपयोग नाही होणार. तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानेविन, ठातीच आहे ना. मग त्याच्या पुण्याची पुंजी समताक्षणीच इंद्रपणाच्या ऐश्वर्यावरून उतरून निस्तेजित होऊन पुन्हा ते मृत्यूलोकी माघारी येतात. ज्याप्रमाणे वेशेच्या नादापायी एखाद्याचे सर्व द्रव्य नाहीसे होते, मग त्याला तिच्या दारात हात किंवा बोटेही देखील लावण्याची सोय सत्ता राहत नसते, त्याप्रमाणे स्वर्ग सोडून मृत्यूलोकात येताना या यज्ञकर्त्यांची स्थिती अतीव लाजीरवाणी होते. ती तुला काय वर्णन करून सांगू. हे आहे ना पहिली पण आहे. मग तया पुण्याची पावटी सरे 28-29 आहे ना. हां, अरे मुख्यतः ज्या वेळेस जपावायचे त्यावेळी नित्य अति सन्निहित अशा मला चुकले. पहा काय वाक्य आहे बघा. अरे मुख्यतः ज्या वेळेस जपावायचे त्यावेळी नित्य अति सन्निहित, अगदी इतका जवळ अशा मला चुकले. व ज्यांनी यज्ञाद्वारा आभासिक, कोणत्या वास्तविक नाही, भासमान पुण्यमार्गाच्या आचरणाने स्वर्गप्राप्ती करून घेतली व क्षण मात्र अमर झाले खरे, पण त्यांचे अमरत्व वाया जाऊन सरते शेवटी ते मृत्यूलोकातच परत येतात. 30 एवं थितिया माते चुकले, जी पुण्यस्वर्ग कामिले तया अमरपण ते वाव झाले अंती मृत्यूलोकी. थितिया या शब्दाचा अर्थ काय दिलाय? थितिया सर्वदा असणाऱ्या. बघा काय हा थितिया या शब्द कळेल का कधी? पारायण करणाराला तर काहीच कळायचं नाही. असं वाचून नीट कळानी. थितिया या शब्दाचा अर्थ सर्वदा असणाऱ्या, आणि त्याचा अर्थ अजून साखरे बाबांनी काय केलेला आहे? अतिसन्निहित, सगळ्यात जवळ. कोण आहे? आपल्या परमात्मा. त्याला चुकले आणि इकडं भरसंडले. बस ही पण घ्यायची. हा, त्याच्या पुढची तर असणारे मातेच्या उदर कोरी पचुनी विष्टेच्या दात्री उकडुनी नवमास्वरी जन्मोनी मरता. ती 31 आहे ना. बघा किती महत्वाची ओळ ही, किती जवळ आहे. मृत्यूलोकात येते वेळी अशी दुर्दशा पहा. अगोदर मातेच्या उदररूपी गुहेत विष्टेच्या थरात 9 महिने उकडून पक्क दशेत येतात आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊन मरण पावतात. असे हे जन्म मरणाचे रहाट गाडगे सारखे चालू असते आणि ते चुकवायचे. स्वर्गातील ऐश्वर्य किती क्षणभंगूर आहे पहा. अरे स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर सर्व पार नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्यांचे स्वर्ग सुख आहे असे समजावे. 32 काय? अगा स्वप्नी निधान फावे परी चेईले हरपे आगवे तैसे स्वर्ग सुख जाणावे. वेदज्ञाचे. बघा वेदज्ञाचे. अर्जुना वेदविदुर ही पण घ्यायची. 32 त्याच्या पुढे अर्जुना वेदविदू जरी झाला, कारण ते स्वर्गसुख वेदाने दाखवलेलं. बघा काय वाक्य परत वाचतो. स्वर्गातील ऐश्वर्य किती क्षणभंगूर आहे पहा. अरे स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर पार नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्यांचे स्वर्ग सुख असे समजावे. 32 यज्ञकर्त्याचे, पण इथे 32 मध्ये वेदाज्ञाचे. हां, इथे काय दिलेले? स्वर्ग सुख आहे असे समजा यज्ञकर्त्याचे, आणि इथे वेदज्ञाचे. हां, हे महत्त्वाचे. यज्ञकर्त्यापेक्षा वेदज्ञाचे महत्त्वाचे. वेदातला जो ज्ञानी, आंधळ्या गरुडाचा तो ज्ञानी. अर्जुना वेदविद जरी झाला 12 नंबर, वेद जाणणारा. तिकडं काय साहेब? वेद जाणणार आहे. त्याच्या पुढचे
हा, वेद जाणणारा, वेद विदू झाला तरी माते नेनता वाया गेला. हो ना. ही पण आहे हो माऊलीबद्दल, आईबद्दल ओळ एक, माते नेनता वाया गेला. चक्रम अर्जुना, वेद विदू जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, आईला न ओळखता जायला गेला. ते तुमच्याकडे काय म्हणतात, कटाळ्या म्हणतात काय त्या पोळाला? मला रात्री आठवलं. हे कटाळे आहेत सगळे, काम नको. एक बहादर म्हणलं अजून काम नाही केलं पट्ट्याने, अजून कधी काम केलं नाही आपण, म्हणजे कोण आहे? कटाळ्या. मला रात्री आठवलं नांदेबाबाचं कटाळ्या म्हणजे कटाळ्या, म्हणलं क्लिअर करावं नानाकडून. याचे पाय पड प्रवीण. बरं, तसंच आहे, दृष्टांत घेतलाय, सिद्धांत तसाच आहे. ते म्हणले गरुडाचं नाही सांगितलं, माणसाबद्दल सांगितले. माणसाबद्दल बी माणसातला हुशार माणूस, वेदज्ञ, वेदांतचार्य, त्यांच्याबद्दल सांग. काय ऐहिक भोगामध्येच रुची आहे ना त्यांची, आणि ऐहिक भोग आणि स्वर्गभोग याला ओवाळलेल्या तुकड्याप्रमाणे ओळ टाकतो तो एवढ्या लाभाचा गोसावी होतो. किती नंबर? 33. म्हणून अर्जुना बघा, स्वर्गात नाहीसे यज्ञकर्त्याचे सुख झाले असे समजावे. अर्जुना, ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला केवळ कोंडा उपनला असता व्यर्थ होतो. म्हणजे हे सगळे काय उपण्याचं झाले काम? कोंडे धान्य नेले घरी, भूज पडले, ते उपण्याला उभे राहिले ते, आणि वारं कुठून रे, वारं कुठून दुसऱ्याला विचारतात. त्याप्रमाणे वेदार्थ ज्ञानी जरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय. म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तीनही वेदोक्त धर्म व तदनुसार सकाम कर्मे व त्यांची फले व्यर्थ आहेत. तेव्हा मला आता तुला इतके सांगवायचे आहे की तू माझे यथार्थ स्वरूप आत्मतत्वाने जाणून घे, त्यावेळी दुसरे काही जाणू नकोस, म्हणजे तू सुखी होशील. हे गरुड म्हणजे जो याच्यातले मास्टर, अगदी देवाच्या सान्निध्यात गरुड आहे, देवाचं वाहन, एवढा हुशार आहे, पण अध्यात्मज्ञानात आंधळा आहे. त्यामुळं काय घ्यावं काय कळालं नाही त्याला. त्याचं काय उदाहरण दिलं, किती महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे. तो बसलाय चिंतामणी झाडाच्या, कल्पतरू झाडाच्या खाली, आणि माझी झोळी जास्त फाटायला लागली, हिची गाठ जर व्यवस्थित बसली तर बरं होईल. म्हणलं लगेच बसती, कारण तो बसलाय कुठं? कल्पतरूच्या झाडाखाली. तेवढ्याच खुश तो, आहे की नाही? अरुण बाबाच म्हणतात, खाटकाचं कुत्र वासात दंग. किती किती बजावून सांगितलेले. ही पण सगळा श्लोक घ्यायचा आहे शिंदे. हां, तुम्ही नाही म्हणतच नाहीत. हां, श्लोक क्रमांक 22 वाचतो. हां, परमदेव जो नारायण, त्याच्याशी एकरूप होऊन चिंतन करणारे जे लोक मला सर्व प्रकारे उपासतात, त्या सतत ध्यान करीत असलेल्या विरक्तांचा योगक्षेम मी वाहतो. आपली सगळी काळजी कोणाला आहे? मैं प्रभू की चिंता करे. काय मैं क्यों चिंता करूं, मैं तो प्रभू का चिंतन करू. बरोबर, मी कशाला चिंता करू? मी देवाचं काही संकट आलं का चिंतनाला बसायचं, आणि संकट गेलं का परत आपलं चालू आहे ते धंदे परत चालू ठेवायचे. हे पहा, जे आपल्या चित्ताने व सर्व भावे करून माझ्याच ठिकाणी उक्ते विकले गेले आहेत. काय भार काय साखरे बाबांचं हे उक्ते नसणार आहे, याच्यामध्ये उक्ते असणार आहे काय? सर्व भावेसी उखिते 18 उखिते एकंदर संपूर्ण जो ओपिले मज चित्ते. विकला, जे पुरुष आपले मनाभावाने मला विकले, जैसा गर्भ गोळू उद्यमाते. 20 नंबर काय? उद्यमाते 20 उद्योग. बघा, आणि उक्ती हा शब्द महत्त्वाचा यांनी टाकलाय.
त्याच्यात पण आहे ना, उक्ते सर्व भावेसी उखिते. उखिते म्हणजे उक्ते येत नाही इकडे, अर्थ इकडे वेगळा दाखवलाय. एकंदर संपूर्ण म्हणजे उक्ते. हां, उक्त म्हणजे संपूर्ण. हां, उक्त घेतलं. हां बस, हे एकदम बरोबर आहे. तसे हे उक्ते विकलेले आहेत देवाला. आपण उक्ते नाही विकलेलो, आपण किलोवर विकलेलो आहे. एकदम बरोबर भाव वाटले. हे पाहिजे आपले, जे आपल्या चित्ताने सर्व भावे करून माझ्या ठिकाणी उक्ते विकले गेले आहेत. ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील बालक कोणत्याही व्यवहारास जाणत नाही, बस बस ते देखे की माझे मायच, त्याप्रमाणे बस त्याला माहिती आहे माझी आईच माझं काहीतरी, तसं माझा भगवंतच आहे बस, बाकी ज्याला काही दुसरं माहीत नाही. त्याप्रमाणे माझ्या विना ज्या दुसरे चांगलेच वाटत नाही, ज्यांनी माझ्या प्राप्तीचंच आपल्या जीविताचे सार्थक ठरविलेले आहे, अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा भक्ती करतात, तशी त्यांची सेवा मीच करतो. क्या बात आहे. तुम्ही त्यांची सेवा केली का ते तुमचे देव ठेवत नाही, कोणाचं साधू कोणाचं ठेवत नाही. बघा किती वाक्य, 37 नंबरचं काय आहे बघा. सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते, जैसा गर्भगोळ उद्यमाते. बघा आईचा गर्भातलं जो पोरग आहे ते जसं आईशिवाय दुसऱ्याला जाणत नाही, कोणीही नेणे तैसा मी वाचून काही, आणि गोमटेच नाही, दुसरं काहीच नाही आवडत त्यांना. मजची नाम पाही जिनिया ठेवले, त्याचं जगणंच माझ्यासाठी आहे. ऐसे अनन्य गती के चित्ते, असा अनन्य गती चित्त के चिंतित साते माते सतत जे उपासित तया ते मीची सेवी. बघा जे मला अनन्य, जे माझी सेवा करतात, माझंच त्यांच्या डोक्यात आहे, मग त्यांच्या डोक्यात मी आहे तर माझ्या डोक्यात कोण आहे. हां, अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा भक्ती करतात, तशी त्यांची सेवा मीच करतोय. हे अतिमहत्त्वाचं आहे. काय 37 जे उपासित आहे ती मीची सेवी, सेवी मीची सेवी, तिकडं काय अर्थ आहे 37चा काका साहेब. याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता, जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. हां, मीची सेवी, मीच त्यांची उपासते चित्ते चिंतिता ते माते, त्यांची सेवा मी करतो. ते माझी भक्ती सेवा करतात आणि तशी त्यांची सेवा मी करतो. ते ज्या क्षणी एकनिष्ठेने माझ्या भजन भक्ती मार्गास लागले, त्या क्षणी त्यांची सर्वोत्तपरी चिंता मला पडली. क्या वाती. बघा पुढे, ते एकवटून नाही जे क्षणी अनुसरली गा माझी आवाहनी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. काही आपल्याला लोड आला तर सगळा देवावर ढकलून द्यायचं, घरच्यांवर राग नाही काढायचा, काही झालं तर सगळं देवावर सोपवून द्यायचं, मग तो आपलं काम सगळं करतो. त्याची चिंता मला पडली जाते. आणि आपण जर म्हणलं मी घेतो माझी चिंता, तुझं म्हणतो मग मला बाकीच्यांचं याचं करतोय तर करू दे याला. मग जे जे काही करावायचे ते मनात आणतात, ते सर्व मलाच करावे लागते. मग तुम्ही आपण जे डोक्यात घेऊ ते होणार है का. पथ्य झालं महाराज, याच्यासाठी तर करायचे सगळं. मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात ते सर्व मलाच करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पिल्लाच्या जीवनाकरता पक्षीन जगते. आणि कशी जगते, कशी जगते, ती चारा चोचीत घेऊन येते आणि त्याच्या बळत चोचीत ते चारा ढकते. त्याला खायची सुद्धा काय नाही, खायची सुद्धा अक्कल नाही. त्याला ते तिच्या तोंडात त्याच्यावर होते, खा खा खा. किंवा लहान तहान किंवा आपली तहान भूक काही जास्त कळत नाही, अशा आपल्या तहान्या लेकरास जे हितकर व सुखकर असेल ते आईलाच करावे लागते. त्याप्रमाणे जे मला मनपूर्वक सर्व भार मजवर टाकून भजले, त्यांचे इच्छित सर्व काही मीच करतो. त्यांचे इच्छित जे जे इच्छी प्राणी तिथे पूर्वी चक्रपाणी. त्यांना माझ्या ऐक्याची शुद्ध ब्रह्मस्थिती प्राप्तीची इच्छा असेल तर त्यांची तीच आवड पुरवतो. त्यांना माझ्या ऐक्याची शुद्ध ब्रह्मस्थिती प्राप्तीची इच्छा असेल तर त्यांची तीच आवड पुरवतो. किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील तर त्यांच्या व माझ्यात प्रेमभाव उत्पन्न करतो.
ब्रह्मभाव ऐक्यभाव पाहिजे ते, किंवा प्रेमभाव पाहिजे, माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो बघा. त्यांना जे पाहिजे, जे जया पाहिजे ते आहे रे. 41 बघूया. आता काय सगळंच घ्यायला लागतं काय ना, मला वाटतं. तया माझी या सायुज्याची चाड. 31 सायुज्याची चाड पाहिजे असेल मला, सायुज्य मुक्तीच पाहिजे तर, तरी तेची पूर्वी कोड, त्याची इच्छा का सेवा म्हणती तरी आड, प्रेम सूर्ये सुये. बघा, का सेवा म्हणती तरी आड. आडचं काय वाक्य दिलं? 33 मध्ये म्हणती सेवा, का सेवा म्हणती तरी प्रेम सुये. हां, सुये म्हणजे काय? 34 घालतो. 38 वाचली ना? किती? 41 पहा. त्यांना माझ्या ऐक्याची म्हणजे शुद्ध ब्रह्मस्थितीची प्राप्तीची म्हणजे सायुज्य मुक्ती हवी असेल तर ती व त्यांची तीच आवड पुरवतं, किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील तर त्यांच्या माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो. 41 काय साहेब? त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो, किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो, म्हणजेच मदविषयक प्रेम त्यांना देतो. त्यांना असं वाटायचं असं, बस आम्हाला नको मोक्ष नको, आम्हाला देवा तुझी भक्ती करायची. तर त्यांना अजून एक्स्ट्रा एनर्जी येतो, तर माझ्याविषयी प्रेम वाढेल असे भक्त आपल्या मनात जो जो हेतू धरतात तो मी त्यांचा पुढे पुढे होऊन त्यास देऊ लागतो. मशाल जीव होतो. मला वाटतं पुढंच वाक्य येईल. तो नको म्हणलं तर घे 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 घे. सेम कसं सांगू तुम्हाला? तुम्ही सांगा बरं कसं. नानी सांगतील झटकन. तो नको म्हणला तरी घे 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 घे. नाही. हां, माझा हात पुरतो का? हात मोडू नको तसं नाही. आता हे बाळ नको म्हणलं तरी घे घे. आई त्याला बळजबरीने घालते, घे बाबा घे. तसं त्याला मी तसं पुरतो, किंवा माझी सेवाच करायला म्हणशील तर त्याचा प्रेमभाव. असे भक्त जे मनात जो जो हेतू धरतात तो मी त्यांच्या पुढे घेऊन त्यास देऊ लागतो. हेतू धरतात आणि हेतू न धरताही मी देतो, असं मागचं वाक्य होतं. याला माहीत नाही जेवायचं, भूक लागल नंतर काय भेटणार नाही, रात्रीचं मध्यरात्री आत्ताच 2 घास घालू द्या खाऊ द्या, असं त्याला नाही कळत. आता आपण रात्रीचं काय जेवतो? कारण मध्यरात्री उठून खाता नाही यायचं म्हणून आपल्याला माहीत झालं. त्याला माहीत नाही, ते रात्रीचं जो वर्डल आहे की नाही. असे भक्त आपल्या मनात जो जो हेतू धरतात तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यास देऊ लागतो, व ते त्यांना दिलेले असते त्यांचे रक्षणही मीच करतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. आणि परत वाट दावी धरी करी धरून या, ओटाला धरून घेऊन जातो. कारण अर्जुना, त्यांच्या सर्व मनोवृत्तीचा आश्रय एकमेव मी असतो. त्यांचा संपूर्ण योगक्षेम मलाच करावा लागतो. तोही बघा, कहा योगक्षेम आघवा तयाचा मजची पडिला पांडवा, जयाची या सर्व भावा आश्रय मी. हे पण घ्यायचं आहे सर्व. बापरे, हो 35 हां 35 पासून घ्यायचे. ते विकले ना, मग उगते विकलेत म्हणल्यावर ते घेतलेच पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेऊन टाकलं सगळं. आता याचा मी कार्यक्रम फत्ते करणार असं कोणी ठरवलं? देवाने ठरवलं याचा कार्यक्रम मी फत्ते करणार आहे म्हणून. अरे वा, थांबायलाच पाहिजे आता. वेळ झाली आपली, झाली नाही आपली वेळ. असो, कितीला थांबतोय आपण? 343ला थांबतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 343 आणि श्लोक क्रमांक 22ला आपण थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे
पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद सामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोडी मज द्यावे पसाय दान. जे खळांचे व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाव. जो जे वांचिल तो ते लाभो प्राणजात. वर्ष तो सकळ मंगळी. ईश्वर नष्टांची मांडियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुता भूता. चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे आलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती.